6:08 झालेली. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आम्ही आमच्या गावाला निघालेलं फायनली. तर 2 ते 3 दिवस आम्ही आमच्या गावात राहिलो इथं दोरलीमध्ये. तर आता निघालोय. तर आवरावरी चालली आहे सगळ्यांची. आल्या हाय कर. हां चला लवकर चहा प्या. माझ्याकडे 520 आहे. हां 520 रुपये दिलेत आमच्या मामीने दिलेत. तर आता आम्ही निघालेलो आहे इथनं. दीदी आहे का हां. तर आमच्याकडे तू लवकर ये तिकडे करायला लागल्या. कसं तर करू. चाल तू येते का आमच्याकडे. नाही का ती पोरगी 8 नव्हती का? 8 नव्हती बाळा. 8 न कुणाला पण चला आपल्या कॅमेराला हाय कर फक्त हाय कर. मग तू व्हायरल झाली म्हणून समज इकडं. हा परत येतो. चांगली आता काय लय अडचण येत नाही. काय ती वय ते होतंय नीट. जेवण तुम्ही वेळेवर करत नाही. आता करायचं वेळ आता उन्हाळ्यात थोडा कमी होता ना. उन्हामुळं कमी होतंय आता उन्हाळ्यात. आणि हे आता पत्र तुमचं इवनच असल्यामुळे एवढंच नाही धग मारत नाही. पत्र दांड असतं म्हणजे लय धग मारले असते. पाय बघू पाय दाखवू. बांधले वाहनानं बांधले कशासाठी? संध्याकाळ जायला. संध्याकाळ गेलो मी आतला भेटलो नाही. होय म्हणून बांधले. बर अरे मोठं आता बांधले. येतो मग. सोन्या कुठे गेला? सोन्या कुठं आहे? कुठे तिकडं? दूध सांडून घेतलं वाटतं ड्रेसवर. पावडर पडली असेल. अहो ते डिझाईन केल्या वाटतं पाठीमागं पण शाय लागल्या. धुवा जरा दूध सांडते. असं काय होत नाही. असं काय होत नाही. आमच्या मामाचं कपडे दुकान आहे. तर आता मामाची गाडी घेऊन निघायचं आपल्याला. चला काय करायला मामा. तर मित्रांनो आम्ही आता गाडीवर निघालोय रेल्वे स्टेशनला. तर आता तुम्हाला सांगतो हे जाता जाता आमच्या मायाका देवीचं मंदिर आहे ढालगावमधलं. तर आम्हाला याचं दर्शन घ्यायचं होतं पण आता लांबच दर्शन घेतलं आणि आता आम्ही रेल्वे स्टेशनला निघालोय. तर आता आम्ही ढालगाव गावामध्ये आलोय. तर हे आमच्या आजोबाजूपूर्वीचं हे ढालगाव गाव आहे. तर मित्रांनो आता आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे. तुम्हाला रेल्वे स्टेशनवरचा सुद्धा परिसर मी दाखवतो. आणि सोन्या मला आता सोडून गेला बघा. ठेवा ती स्टेशनवर आम्हाला यायला लागतं. तर आता इथं ढालगाव रेल्वे स्टेशनला आम्ही आलो. तर गाडीला अजून एक 10-15 मिनटं टायमिंग आहे. इथे एक डोंगर आहे. तुम्हाला डोंगर दाखवतो बघा. आता ही डोंगर आहेत असं आणि रेल्वेच्या सूचना द्यायला चालू आहेत. ह्या रेल्वे स्टेशनवर इतक्या भारी सुविधा आहेत ना. एकदम परिसर स्वच्छ वगैरे आहे आणि सकाळ सकाळ एकदम प्रसन्नमय वातावरण आहे. असा डोंगर आहे आणि ह्याच डोंगरावर असं पवनचक्की तुम्हाला झूम करून दाखवतो. आणि ह्या डोंगरावर बिरोबा देवाचं एक मंदिर आहे छोटंसं. आणि हे बिरोबाचं मंदिर खाली सुद्धा आहे आरेवाडीमध्ये. तर ॲक्च्युली मला माहीत नाही हा डोंगर आरेवाडीमध्ये येतो का ढालगावमध्ये येतोय. झाडं बिडं मस्त आहेत स्टेशनावर ना.
काय यस तो त्या तिथे तो पिवळ्या ह्याच्यात दिसते का यस तर गाडी आली बघा आता गाडी आली आहे. मित्रांनो या गाडीला डबं कमी आहेत असं वाटतंय. तर आम्ही ज्या गाडीत बसून आलो त्या गाडीला डबं जास्त होतं आणि ह्याला थोडंसं कमी आहेत असं मला वाटतंय. तर बघूया आपण. चला तर गाडी आता सांगोलला निघाली आहे. तर तुम्हाला आता आजूबाजूचा परिसर दाखवतो मी शक्य होईल तेवढा. गाडी स्टेशनवर थांबली आहे. कोणत्या स्टेशनवर थांबली काय माहीत नाही. इकडल्या बाजूला पाठी पण नाही. तर मित्रांनो आता आम्ही सांगोला स्टेशनला पोहोचलो आहे. आता तर आता सांगोला रेल्वे स्टेशनला आम्ही उतरलोय. मस्तपैकी आता गरम गरम वडापाव घेणार आहे. रेल्वेमधल्या वडापावची टेस्ट वेगळी असते कळलं का. तर मित्रांनो वडापाव घेतले. एका जागेला बसून काय की आता आपल्याला ह्या पटरीवर पलीकडल्या साईडला जायचं आहे. चला आता खाली उतरायचं हळूहळू. तर गाडी येईल. चला चला चला. चल की राहणार आहे इथं. तर मित्रांनो आता आम्ही घरी आलोय आता. तर गाडी सांगोलमध्ये 8:40 गाडी पोचली. तर आता आम्ही आलो घरी. तर व्हिडिओ कंटिन्यू केला त्याच्याबद्दल धन्यवाद.